मित्रांनो, माझ्या बहिणी भावानो, काय चाललंय तुमचं? तर तुम्ही सर्वजण चांगला असाल अशी मी आशा करते. माझ्या चॅनल मध्ये तुमचं स्वागत. माय युट्यूब फॅमिली. तर बहिणी भावानो, सकाळी माझं लय डोकं दुखायला होतं म्हणून मी काही काम केलेलं नाही. तर आता उठून सगळं काम करून चहा प्यायलेली आहे. तर ह्या का चहा प्यायले, या चहा प्यायला बघू शकता. यश ती तर अजून झोपलेलाच आहे. हे का बघू शकता. हम्म. यश इकडे हाय कर. हो का यश तर झोपलेलाच आहे. माय यशचा आजोबा गेले चूळ भरायला. यशच्या आजोबाने अग माय गे आता करायची मेथीची भाजी ताजी ताजी बघू शकता करायची आता. तर यशचे आजोबा आलेले आहेत दिसतंय हो का. आणि त्यांना बी दिलाय चहा प्यायला. आम्ही तोडायलेला आहोत मेथीची भाजी. हो का मेथीची भाजी. मेथीची भाजी झाली की मस्त मध्ये फर्स्ट क्लास खसखस खसखस धुवून त्याला फोडणी द्यायची. काल बनवली होती सुकी, आज बनवायली हो तिकटाची. तर बहिणी भावानो, आवडती का तुम्हाला? तर काही आपलं छोटस घर. स्वर्गशे सुंदर आहे का नाही हो. याचा आजोबा तर काहीच बोलत नाही तर आणि मग चालचं उघडच बसत्यात. तर त्यांना जरा उष्णतेची गरमी आहे आणि मोबाईल बी बघत येत. त्याच्यामुळं ती हटियात काम करतात ना, त्याच्यामुळं जरा त्यांना उष्णताच आहे म्हणून ती आणि कपडे बी घाण होतील म्हणून तसं करतात. तर चला एवढंच. तर मित्रांनो, आता बनवलेली आहे मी मेथीची भाजी. तर चला पिटवूया गॅस आणि ठेवूया त्याच्यावर पातेलं. हा ह्या का ठेवलं बघा बघू शकता. तर आता ओतूया तेल आणि बहिणी भावानो वरण पण केलंय हे का. तर चला तिखट वरण बनवलेलं आहे. जरा हिरव्या मिरच्या बिरच्या टाकून मस्त मध्ये. तर मित्रांनो, वरण तर काय तुम्हाला नक्कीच आवडत असेल आहे का नाही. तेल ओतायले बरं काय बघा, तेल गेले तेल ओताय. तेल आता मागवलंय, जरा उशीर झाला. तर चला ओतलं तेल. तर आता टाकूया लसूण. बनवूया मेथीची भाजी हिरवी हिरवी गार. आणि बहिणी भावानो, मेथीची भाजी आणली आणि तुडली, त्यातली घाण काढली, बारीक बारीक तुडली आणि 2 पाण्यानं धुवून घेतली. तर चला आता बनवूया आपण मेथीची भाजी टेस्टी टेस्टी. तर ओतलेला आहे तेल आणि लसूण बघू शकता. हा आहे का तेलात तळायलेला आहे. तर आता टाकूया आणि घेतले ते का हिरव्या मिरच्या तिखट वाटून ठेवलंय. तर आता टाकूया मेथीची भाजी. जरा घेतलं मोठं पातीतलं बहिणी भावानो, पातीला नाही म्हणून म्हणलं आता मोठं पातीला घ्यावं जरा आणि बनवावं. पातेलीच नाही ते आमच्याकडे मोठी, त्याच्यामुळं प्रॉब्लेम. पातेलच भरलं फुल. हो का आहे का भरलं का फुल पातेलं. पातेलच फुल भरलं. आता हलवायचं कसं आहे प्रॉब्लेम. बघू हलवूया.
खाली ठेवते मित्रांनो जरा. ठेवूया वरी. स्टँड आहे पण लावलेला नाही वहिनी भावानो. आता टाकूया डाळ बर का. आपल्याला केवढी पाहिजे तेवढी. जास्त टाका, जास्तीत जास्त टेस्ट बनवण्यावर आहे ना ना. हो का. बस की. मीठ टाकते थोडं. हो का मीठ. आणि हे का चटणी टाकूया. तिखट जरा बनवते मस्त. नाहीतर होऊन बसायचं माय लईच तिखट. कोण खायना ना करीना. खाली होते जरा. भाजीला काय टाइम लागत नाही. भाजीला काय टाइम लागत नाही. तर आता टाकूया कूट. कूट राहिलं. तर बघू शकता मेथीची भाजी झालेली आहे. आता हलविलं की तयार. हा ऐका तिखट बनवली बरं का. डाळ मुगाची टाकून करून एकदम फर्स्ट क्लास. तर बहिणी भावानो कोणा कोणाला आवडती मेथीची भाजी. कोणाला आवडत असेल तर मला कमेंट करा की मेथीची भाजी आवडते म्हणून. मी चांगली बनवते का. हा तर चला शेंगदाण्याचं कूट डाळ सगळं मिसळूया. आता तेलात हलवूया. थोडं शिजू द्या. पाणी बिनी काय वाटायचं नाही. तर चला एवढंच. मग बनली टेस्टी टेस्टी मेथीची भाजी. बनलेली आहे मेथीची भाजी नंबर 1च. आणि केलंय वरण. हा बघू शकता. दिसलं का. आणि हो का भात बनवला. मेथीची भाजी इकडे साईडला. हो का आहे का मेथीची भाजी भात आणि चपाती आणि त्याच्या तोंडी लावायला दही. तर चला वरण बी बनवलंय टेस्टी टेस्टी. आणि भात बी बनवलाय नंबर 1च. तर चला या जेवायला. यश बी जेवायला आहे. हो का आम्ही सगळे मिळून जेवायला आहो. तर बहिणी भावानो या जेवायला. हॅलो मित्रांनो. तर मी आलेले आहे विकायला माळवं. तर बहिणी भावानो आज काय जरा व्हिडिओ काढाय उशीर झाला. रात्रीचे वाजलेत 9 9:30 झालेत बघा. म्हणून आज म्हणलं जरा उशिरात टाकावा. आणि माझी तब्येत बी ठीक नव्हती म्हणून काय जरा माळवं बी जास्त आणलेलं नाही. आणि दोन आटम आणले. तर शिमला 1 आणली आणि फुलावर 1 आणली. तर चला तुम्हाला दाखवते. आणि मावशी आले ते आमच्या कडीपत्त्यावाल्या. काय आणलं होतं आज. कडीपत्ता होय झाला का. बर 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 हे काय आज आजी माहिती झालं का. वांगे आहे ती का. बर 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 पांढरी मिरची. हा होय बर बर बर. माझं काय एवढं मोठं राहिलंय माय. आज काय कटलंच नाही. गिरायकच नाही की आहे का.
आज काहीच कटलं नाही बहिणी भावानो. काहीच टाकले नाही काय करावं हा काय ते मग. हा बरोबर आहे की. कसा किराया द्यावा, कसं खावं, कसं राहावं, कसं काय करावं बहिणी भावानो. बरोबर आहे ना. काय खावं हो का. आजी मायला परेशान मध्ये आहेत हो. त्यांचा लेक जरा ही झालेला आहे, वारलेला आहे, त्यांना सांभाळायला कोण नाही, म्हणून त्या लय जरा परेशान मध्ये आहे त्या. आणि त्यांना काम बी होत नाही. ती मळव्याचं आहे तर कठोडी उचलायला येत नाहीत बहिणी भावानो त्यांना. तशा ढकलत 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 तसंच काम करते त्या, तसंच राहते त्या, कोणच नाही त्यांना. आणि लिखी 2-3 राहते तर त्यांच्या त्यांच्या गावाला. तसं नाही हा तसं मात्र आहे, कोण कोणाचं नसतंय. बरोबर आहे. चढत पाहुणे गोड हा पिशवी जड असल्यावर पाहुणी गोड होत. बरोबर बोलला बघा. कुठलं गोड हा बरोबर आहे. हा होय 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 बरोबर आहे बाबा. काय हा हा. बरोबर आहे आजीमाई. होय. काय काय करावं आता, आलेल्या दिवसाला आता पाठ तर देवीच लागते की. हा जिंदगी आहे ही आपली. केल्याशिवाय जाऊ द्या, केल्याशिवाय भाग नाही आपल्याला. हसून खेळून राहायचं. जाऊ द्या, चला परेशानीवर मात करायचा. काय म्हणा हा अजिबात टेन्शन घ्यायचं नाही. चला हा आलेला दिवस. हा बरोबर आहे की. आलेला दिवस हीच करायचा आहे. जेवण करायला होतं काय आता इथंच मगाशी. हा ते काय करायचं हा साखर खात होतो खायला होता. होय बर 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 चांगली गोष्ट आहे की. भूक लागल्यावर एक तर चावत नाही, काय तर खावंच लागतंय की. पोटाची आग विजवावीच लागते की. जात नाही तर खायला हा बरोबर आहे. हा करून खायचं व्यवसाय बरोबर आहे बाबा. काय खावं माझं बी तसंच आहे की मावशी. हा? आजी माय माझा बी हात मोडलेला आहे. मी बी मळव्याचा धंदा करते. माझ्या बी घरात कोण कराय नाही. काय करावं हा तरी मी ती सगळा तेवढा गाडा ओढते एकटी. हा आणि अजून ही माझं युट्यूबचे सॉंग आहेत, पुन्हा ब्लॉग आहे, एडिटिंग आहे. हा डिस्प्रेशन टाकायचं आहे. एक नाही माझ्या तर माग गेल्यावर. आता इथून मला स्वयंपाक करावं लागतंय बहिणी भावानो. तुम्हाला वाटेल ही गेल्या गेल्या झोपत असेल, जेवत असेल तर करून ठेवलेलं कुणीच नसतंय माझं. मला इथून जाऊन स्वयंपाक करावा लागतंय. काय घ्यायचं बाई? 20ला पाव किलो घ्या. चांगले आहे ताजे माल आहे. किती घ्यायचं आहे? द्या 30 रुपये द्या. चला घ्या. तर बहिणी भावानो तुम्हाला काय काय आणलंय ते दाखवते. चला या. ठेव का आणली ताजी ताजी मिरची. बघू शकता आहे का ढिगारा मोठाला एक. हा ठेव का शिमला. आणि पलीकडे आहे फुलावर. आता माणसाला फुलावर रोजच फुलावर आणतो. काय करावं बहिणी भावानो, आणावंच लागतंय. कोणचं कटतंय ती. वांगे बघायला गेलते पण वांगेच मला मिळालं नाही. ते आजी मायला मिळालं वांग आणि मला नाही मिळालं. तर हो का फुलावर आज आपला एवढा मोठा राहिलाय बरं का. आणला होता आपण गिरायकच नाही. बघू शकता. हा हो का तेव्हा काय अद्रक ते आहे का, दिसते का बघा. तेव्हा काय आमचं गिरायक. हा काय बघितलं का बहिणी भावानो. तर लय फुलावर राहिला आहे का नाही. काय करावं आज कटलंच नाही. कसं असतं बहिणी भावानो, धंदा काय लक्की चान्स आहे. कधी कटतय कधी नाही कटत. कधी मिळतात पैसे, कधी कधी तर खिशातलेच घालावे लागते. तर काय करावं. हा जगणंच मुश्किल झाल्यासारखं झालंय. धंदाच होईना झालाय काय सुद्धा. मला तर वाटायला आता घरातच बसावं का काय की माय. एक तर हाताने मी होत नाही. व्हिडिओच काढत बसावं म्हणलं. काय करावं आहे का नाही बहिणी भावानो. लय टेन्शन यायला लागलंय मला. 5 मिनिटात होय होय. कुठून आणायचा कॅरी बॅगचा पुढा. इकडे करा तोंड. कुठून आणायचा आहे. हो होय तुम्ही चला बा. यशराज पाठवा की मग जरा. हा बर बर या जावा या जावा या पटकन. तर बहिणी भावानो अशी परेशानी आहे माळव्याच्या बी धंद्याची. माळव्याचं तर कुठं सुखाचं आहे. होय ताई माळव्याचं तर कुठे सुखाचं आहे. तर बहिणी भावानो माझ्या चॅनल मध्ये अगर कोणी बहिणी भाऊ नवीन असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा मला आपल्या गरीब भाजीवालीला. तर
तर बहिणी म्हणून अशा पद्धतीने आम्ही आलेल्या दिवसाला पाठ देतात, धंदा करताव, जसं मिळेल तसं खाताव. तर बहिणी भावानो, मन मारून नाही तर मन मोकत मोकळेपणानं जगा. तुम्हाला माझ्या व्हिडिओ मध्ये एवढं सांगणं आहे की परेशानी टाळा. टाळा म्हणजे कसं, मात करा, परेशानीवर मात करा. तर कसं आम्ही परेशानीवर मात करतो की आणणे, नेणे, ठेवणे, सगळं एवढं काम. आता माझ्या म्हातारपणाला काय काम होतंय बहिणी भावानं तेवढं, माझं वय झालेलं आहे आता, तरी पण मी एवढं करते हिमतीनं. हा, आणि मी हिंमतवान आहे म्हणूनच हिमतीनं करते. एडिटिंग बी करते, सगळं मी व्हिडिओचं मीच करते. आणि तुम्हाला सांगते, गेल्या वर्षी तर मला व्हिडिओचं काहीच येत नव्हतं, तरी मी शिकले. 2 वर्ष शिकले, शिकायला लागलं मला एडिटिंग येते. बहिणी भावानो, काय मिरची आहे, शिमला काही आहे, मिरची काय की लावते, 70 रुपये आहे, 60 रुपये लावते तुम्हाला. हा, काय म्हणता मग, बोला. हा, घ्या मग, चांगली आहे का मिरची? नाही, 50 रुपये तेवढं नाही हो. 80 आणि 70 आहे आपली तर मिरची तिखट आहे जरा. कुठं त्याच भाव म्हणाले तर की. तर चला मित्रांनो, एवढंच बोलते. आपल्या गरिबी परिस्थितीवर मात करा. मला एक व्हिडिओच्या माध्यमातून फक्त एवढंच सांगायचंय, जसं आहे तसे खावा, जसं आहे तसे सुखानं राहावा. हा, आणि कुणी माझ्या चॅनल मध्ये जर नवीन असाल तर सबस्क्राईबचं बटन दाबून लाईक शेअर करा. तर चला एवढंच.